राजेंद्र साळुंके, नाशिक जिल्हा वन श्रमिक संघाचा उपाध्यक्ष बोलतो। माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे की जे सध्या आता प्रिंट मीडियाला जशा सुखसुविधा बहाल करण्यात येतात तशाच इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात। उदाहरणार्थ प्रिंट मीडिया हे फोटोवर सुद्धा बातमी लावू शकतात, मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया हे जागेवर जाऊन ग्राउंड लेवलला कामे करत असतात। कधी कधी त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता असते, त्यांना अपमानित सुद्धा व्हावं लागतं, कारण गर्दीत जाऊन त्यांना ते फोटोशूट करावे लागतात, शूटिंग घ्यावी लागते। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाला जास्तीत जास्त सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांना बाहेरगावी जाऊन जर शूट करावं लागलं तर त्या ठिकाणी एसटीचे पासेस द्यावेत, कंजेक्शन द्यावं व राहण्याच्या सोयीसाठी शासकीय विश्रामगृहांवर त्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तसेच त्यांच्यावर हल्ले होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहकार्य कसे करतील, त्यांना नेहमी वेळोवेळी शासकीय कार्यालयांमध्ये उदाहरणार्थ तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, वन विभाग अशा विविध कार्यालयांमध्ये अपमानाची वागणूक दिली जाते, ती थांबवावी आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुखसुविधा बहाल करण्यात याव्यात आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं। ते गोरगरिबांसाठी ग्राउंड लेवलला जाऊन कार्य करतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रिंट मीडियाला जास्तीत जास्त आपलं इलेक्ट्रॉनिक मीडियाला जास्तीत जास्त सोयी कशा बहाल करण्यात येतील हे बघावे अशी विनंती करतो।